म्हणते की बसणारा नगराध्यक्ष कुलदीप शेंडे नसणारा तुम्ही असणार आहात. बसणारा नगरसेवक हा कुठलाही तिथला व्यक्ती नसणार आहे की तिथला कार्यकर्ता मी नसणार आहे. साहेब, सामान्य नागरिक म्हणून आपलं व्यासपीठ हा जनसामान्यांसाठी आम्ही प्रसार माध्यम म्हणून नेहमी प्रदर्शित केलेला आहे. एक कॉमन मॅन म्हणून जनता कोपरीकर आपल्याकडे पाहत आहे. निवडणूक उत्सव 2025 जनता सामोरी जात आहे आणि कॉमन मॅन मधून बुद्धिजीवी उच्च शिक्षित उमेदवार महायुतीने आपल्याला नेमलेला आहे. कशा पद्धतीने निवडणूक उत्सवाकडे आपण पाहत आहे? लोकशाहीचा हा उत्सव तुमच्या शब्दातून कसा व्यक्त करा? नमस्कार, मी कुलदीप शेंडे, नगराध्यक्ष पदासाठी खोपोलीच्या उभा आहे. खरं तर सावित्री सामान्य नागरिकाच्या या एखाद्या म्हणजे त्या शब्दामध्येच खूप मोठी ताकद आहे की सामान्य नागरिक हा एखाद्याला मोठ्या पदावर सुद्धा बसू शकतो, नाहीतर खाली सुद्धा खेचू शकतो. एवढी मोठी ताकद सामान्य नागरिकाच्या एका मतामध्ये असते. मी या सर्व सामान्य नागरिकांनी आपल्या सर्व नागरिकांना सर्वांना आवाहन करू इच्छितो की हा लोकशाहीचा उत्सव आहे. यामध्ये जो दर 5 वर्षांनी येत असतो, त्यामध्ये आपण हुरहुरीने भाग घ्या. आपलं एक मत हे खोपोलीच्या विकासासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण की येणारी 5 वर्ष खोपोली नगर परिषदेसाठी खूप मोठं विकास पर्व घेऊन येणार आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. महायुतीचं सरकार केंद्रात आहे, महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, तसंच डबल इंजिनचं सरकार आता खोपोलीमध्ये सुद्धा येणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना आव्हान आहे की आपण संपूर्ण मतदान एक महायुतीच्या उमेदवारांना आपण करावे. खरं तर साहेबांना मी स्वतःला नशीबवान समजतो की मी शेंडे घराण्यात जन्माला आलो. माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले दोघा बंधूंवर. आणि आम्ही जेव्हा लहानपणापासूनच जेव्हा होतो तेव्हापासूनच वडिलांचं आणि आईचं म्हणणंच असं होतं की सत्तेची हवा किंवा बाकी आपल्या पैशाची हवा डोक्यात जाऊन द्यायची नसते. कारण की कधी कोणाची काही गरज लागेल आणि कोण माणूस कधी मोठा होऊ शकतो, त्याच्या परिस्थितीनुसार त्याला प्रॉब्लेम असू शकतात, पण तो कोण माणूस कधी मोठा होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाची जाण ठेवणं गरजेचं आहे. माझ्या वडिलांनी त्याच दृष्टिकोनातून गेल्या 25-30 वर्ष खोपोली नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे. पण प्रामुख्याने त्यांनी केलेली कामं जी आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, मर्क्युरी लाईट्स असतील, बाकी कर्मचारी असतील त्यांना नोकरी दिल्याचं काम असेल आणि भरपूर कामं आहेत. म्हणजे वडिलांनी सांगितलं त्याचा मला भरपूर फायदा होत आहे. त्यांनी प्रत्येकाशी जे जिव्हाळ्याचे संबंध खोपोलीमध्ये ठेवलेले आहेत त्याचा मला खूप मोठा आता फायदा होत आहे. त्यांनी वारकरी समाजाशी खूप चांगला त्यांचा ऋणबंध ठेवलेला आहे. त्यामुळे त्या वारकऱ्यांचा सुद्धा आणि विठ्ठला सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीवर राहणार आहे. करदाता त्याच्या घरातली पुंजी बाजूला ठेवून कष्ट करून जो त्यांनी पैसे कमवलेले असतात त्यातून तो कर देत असतो. त्याची इच्छा असते की आम्ही कर देऊ शकतो, अजून 2 पैसे जास्त देऊ शकतो, कमी देऊ शकतो, परंतु आम्हाला आमच्या सुखसोयी चांगल्या मिळाल्या पाहिजेत, ह्याची ती एक थोडकीच अपेक्षा असते. आणि त्याच अपेक्षावर आमचा शिवसेना आणि महायुतीचं सरकार त्याला आम्ही पुरे पडणार आहोत की तुम्ही दिलेला 1 रुपयाचं सुद्धा चुकीच्या पद्धतीने वापरात आम्ही भविष्यात नगराध्यक्ष म्हणल्यानंतर आणि आमचे नगरसेवक कुठल्याही प्रकारची चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट खोपोली नगर परिषद होणार नाही. आधुनिक शहराची व्याख्या असताना आपल्याला सामान्य पब्लिकच्या जे काही संकल्पना आहेत त्या स्वतः विचारात घेऊनच आधुनिक खोपोली आपल्याला करावी लागेल. आधुनिक खोपोली म्हणजे काय की मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो. माझ्यामध्ये मी 3 टप्पे पकडलेले आहेत डेव्हलपमेंटमध्ये की जे जनसामान्यांच्या जीवनाचा प्रश्न जो लाईट, पाणी, स्वच्छता असेल, त्यानंतर मग तिसरा असेल की आपला हॉस्पिटल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल की स्टेडियम असेल, गार्डन असेल, बाकी त्यांना लागणाऱ्या सामान्य जे पब्लिक आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व घटकांना, बचत गट आहेत, त्यांना सामावून घेऊनच त्या पद्धतीची हे करू शकतो आपण, डेव्हलपमेंट करू शकतो. आणि ती डेव्हलपमेंट अशी आहे की मला फुटबॉलचे ग्राउंड आपल्या ह्याच्यात खूप कमी आहेत. त्याच्याबरोबर त्या हिशोबाने त्या फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये मी आता ज्या ठिकाणी जातोय, प्रकाशनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, मोगलवाडी असेल, की त्या मुलांना ग्राउंडच नाहीयेत काही ठिकाणी.
आणि मी एक बघितलं की क्रिकेटपेक्षा खोपोलीमध्ये फुटबॉल हा खूप जास्त फेमस आहे. क्रिकेटला सुद्धा प्राधान्य देणार आहोत, फुटबॉलला सुद्धा प्राधान्य देणार आहोत. त्याचबरोबर बघितलं मी की बॅडमिंटन कोर्ट आपल्या इथं व्यवस्थित नाहीयेत. स्विमिंग पूल कुठल्या चांगल्या धर्तीचा आपल्याकडे नाहीये, तो इंडोर स्विमिंग पूल करण्याचं माझं प्लॅनिंग आहे. त्याचबरोबर मग हा साला संपूर्ण आपल्या डेव्हलपमेंट शहराचा आहे. सामान्य पब्लिक जेव्हा आपली बाहेर पडते तेव्हा त्यांना, मी आता काल बाबे साहेब भेटले होते तर त्यांना सांगितलं, त्यांनी सुद्धा आश्वासन केलेले की खोपोलीकरांसाठी आपण 1 महिन्यामध्येच एक मीटिंग लावू रेल्वे प्रशासनाकडे, आणि मुंबईच्या फेऱ्या फास्ट कशा आपल्याकडे होतील, त्या फक्त कमी फेऱ्या त्या अजून डबल कशा करता येतील. नंतर आम्ही गणेश नाईक साहेबांकडे बसणार आहोत की आम्हाला वाशी कडे जाणाऱ्या आमच्या ज्या एसी बसेस आहेत त्यांची उपलब्धता करून द्या. ज्या वारकरी भवन असेल की आपली इथून आपले काही पाहुणे दिंडीने जात असतात, त्यांची सोय नसते दिंडीसाठी, तिथं वारकरी भवन होणं गरजेचं आहे. म्हणजे अशा खूप अशा गोष्टी अशा पडलेल्या आहेत की त्या, आणि आपल्या आता कर्मचारी असतील की जे रिटायर्ड कर्मचारी झालेत नगरपालिकेचे, त्यांच्या अजून 10-20 वर्षाचे देणी सुद्धा नगरपालिकेने दिलेले नाहीत. असं खूप म्हणजे विकास बोलायला तर म्हणजे तुम्हाला विकास सर्वांगीण करायला लागेल. विकासामध्ये विकास कधी असतो, डेव्हलपमेंट हा विकास नसतो, लोकांचे काही जे प्रश्न जिव्हाळ्याचे असतात तो सोडवणं सुद्धा विकास असू शकतो, अशी माझी व्याख्या आहे. काल मी सामंत साहेब आलेले कॅबिनेट मिनिस्टर, तेव्हा त्यांच्याशी बाजूला बसताना फक्त त्यांना सांगितलेलं की साहेब आपल्या भाषणामध्ये हे मुद्दे, कारण की त्यांना वेळ कमी होता, मला भाषणाला सुद्धा माझ्या भाषणात मुद्दे होते ते, पण मला त्यांना वेळच खूप कमी होता. तर साहेबांना सांगितलं की आमच्या खोपोलीचे जिव्हाळ्याचे हे प्रश्न आहेत की आपल्याला भविष्यात हे मांडावे लागतील शासनदरबार. तर त्यात मी तुमचा जास्त थोडासा वेळ घेतो. त्यात मुद्दे मला जेवढे आठवतात की भाजी मार्केट आहे, तुम्ही भाजी मार्केटमध्ये जा आता, किती वाईट परिस्थिती आहे तिथं. मच्छी मार्केटमध्ये जा, वरचा भाग तर तसाच पडलाय. मच्छी आपण म्हणजे डोळे बंद करून झोपेत जरी त्या रस्त्याने गेलो तरी समजतं आपल्याला की कुठला रस्ता आपण क्रॉस करतोय, अशी परिस्थिती सध्याची आहे. आपल्या मुलांना फुटबॉल ग्राउंड नाहीयेत. आपल्या आदिवासी बांधवांची एक इच्छा आहे की आम्हाला एक चांगलं सुसंस्कृत कला केंद्र असावं. पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे खोपोलीचे दर इलेक्शनला जर तुम्ही जाहीरनामे काढले सर्वांचे तर तेच प्रश्न राहिलेले आहेत. हॉस्पिटलचा प्रश्न आहे. मी हॉस्पिटलचं सांगितलं की माझी एकदम इच्छाशक्ती आहे की ते उपजिल्हा रुग्णालय होणं खूप गरजेचं आहे. अजून आम्हाला काही सुखसोयी देता येईल किंवा CSR फंडातून अजून काही डेव्हलपमेंट तिथं करता येईल, ह्या गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही साहेबांशी चर्चा केली. साहेबांनी जेव्हा भाषणामध्ये सांगितलं गेलं तेव्हा माझा एक आत्मविश्वास वाढला की नाही, आपण एकटे नाही आहोत, आपल्या पाठीमागे आमदार आहेत, आपल्या पाठीमागे खासदार आहेत, आणि आपल्या पाठीमागे आता सरकार आहे, मिनिस्टर आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं किंवा अशी लोक असणं खूप गरजेचं आहे की त्याप्रमाणे आमच्यासारख्या लोकांवर, सत्ताधारी लोक असतील किंवा नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांच्यावर एक अंकुश असतो की तुम्हाला लोकांची कामं करायची, मनमानी कारभार करून जमणार नाही. माझी सर्व उमेदवार असतील आणि मी स्वतः उमेदवार म्हणून मी सर्व आपल्या नागरिकांना आव्हान करतो की खोपोलीच्या या 5 वर्षाच्या विकास पर्वामध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण 2 तारखेला धनुष्यबाण आणि जे आपलं कमळाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबा आणि खोपोलीच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या विकासामध्ये आपण सहभागी व्हा. आपल्या पाठीमागे केंद्र सरकार असणार आहे, आपल्या पाठीमागे मोदीजींचा आशीर्वाद असणार आहे, पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद असणार आहे, आपण या आमदार साहेबांचा आशीर्वाद असणार आहे आणि खासदार साहेबांचा. या माध्यमातून आपण खोपोलीच्या विकासामध्ये आपलं हात बळकट करा, विकासाचे हात बळकट करा. धन्यवाद.